वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. उतरले उद्धराया आले दीनजना. पूर्वापार नेमाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र वर्णन करण्याचा हा प्रघात आहे आणि त्या चरित्राचा बी असा अधिकार आहे. ऐशियांचे चरित्र जो आवडी ऐके, तोया भक्ता बरोबरी तुके, भोगी वैकुंठीचे निज सुखे, हे बोलले स्वमुखे श्री विठ्ठल. तेव्हा थोडक्यात आपल्याला चरित्र पाहायचं आहे. पूर्वी कलियुगाला आरंभ होण्यापूर्वी ज्यावेळेस मगा सांगून गेलो की हे जे आहे ते जिकडं तिकडं अधर्म होऊ लागला, त्यावेळेस द्वापारयुग संपलं आणि भगवंताने पांडवाला सांगितलं की आपला आता बिस्तार उचला, आपल्या आपल्या मार्गाला लागा. कृष्णावतार झाला, पांडवी निज ठाव टाकीला, मग एक शक झाला जन्मेजयापासूनी. कलियुगाला आरंभ झाल्यानंतर 100 वर्ष राज्य धर्मयुक्त असं जे आहे ते जन्मेजय राजाने केलेलं आहे. आणि त्या जन्मेजय राजाचा आहे तो शक सुरू झाल्यानंतर तो शक तेने 135 हरिले कळीकाळाचे दोष, पुढे शालिवान व्हावयास अवतारदान पैठणी. तो संवत त्याला म्हणतात. ती 135 वर्ष त्याची राज्य केल्यानंतर पुढं पैठण क्षेत्रामध्ये शालिवान राजा होऊन गेला, धर्मयुक्त राज्य करणारा. त्याने जो शक घालून दिलेला आहे तो 18,000 वर्ष त्याचं नाव राहणार आहे. तो हा शालिवान 18,000 दान, ते क्षेत्र प्रतिष्ठान गंगातीरी या शका माझी प्रथम. राजा भोज उत्तम, मग पुण्यपुरुष जन्म थोडे घेतील कलियुगी. शालिवान शकामध्ये भोज राजा होऊन गेला आणि भोज राजाने जे आहे ते धर्मयुक्त जे ते राज्य केलं. आणि तिथून मात्र या शका माझी प्रथम, राजा भोज उत्तम, मग पुण्यपुरुष जन्म थोडे घेतील कली. मग पुढं अशी एक परिस्थिती निर्माण झाली, राज्ये भ्रष्ट येवण झाली. मुसलमानाचं राज्य आलं आणि त्या ठिकाणी मुसलमान राहू का ख्रिश्चन राहू का हिंदू राहू, धर्माचा कोणत्याही धर्माचा राजा असू, पण त्यांनी धर्म सांभाळला पाहिजे. ते त्यांच्या धर्माप्रमाणे वागत असताना हिंदू राहू का मुसलमान राहू, ते भ्रष्टाचार झाले. हिंदूचा धर्म आपल्या जायचं जे आहे ते मंदिरामध्ये भगवत उपासना करायची, नामचिंतन करायचं, स्मरण करायचं, अनुष्ठान करायचे, देवदेवताची जयंत्या पुण्यत्या सोहळा साजरा करणं हे आपला हिंदू धर्म आहे. आणि त्यातही द्यायचे लोकांचा विसर पडत चालला. यवनराव त्यावेळेस म्हणजे मुसलमान राज्य होतं, त्यांचाही धर्म आहे. ख्रिश्चनचा धर्म आहे. चर्चेमध्ये जायचं, वर आकाशाकडे तोंड करायचं, ओ माय गॉड म्हणून हाक मारायची, हे त्यांचा धर्म आहे. मुसलमानाचा धर्म मशिदीत जायचं, 2 गुडघ्यावर खाली बसायचं, 2 बोटं कानात घालायचे, ध्यान करायचं आणि ते नमाज पडायचा. ला इला इल्ला मोहम्मद रसूलिल्ला अकबरिल्ला इल्लिल्ला ला इला इल्लिल्ला. आता कसं आहे ते बघत होतो, पण हा त्यांचा धर्म आहे. त्या धर्माचा, तिन्ही धर्माचा अर्थ एकच, हे परमेश्वरा ईश्वरा आम्ही तुझी शरणागती करत आहोत. सगळ्यांचा धर्म एकच आहे. पण ते विसरले, भ्रष्ट झाले, जिकडं तिकडं पाप होऊ लागलं. मग या अवतार घेतले कलिदोष हरावया. मग निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव आपेगावचे असणारे मूळ त्र्यंबकपंत महान भगवत भक्त होते. त्यांच्या वंशात गोविंदपंत, त्यांची पत्नी निराबाई या दाम्पत्याच्या पोटी जे आहे ते विठ्ठलपंत जन्माला आले. यांचं घराणं असणारं जे आहे ते आदिनाथ परंपरा जी सांगितली जाते, त्या आदिनाथ परंपरेमध्ये गहिनीनाथ, ते गहिनीनाथ या घराण्याचं गुरु घराणं असलेलं. तेव्हा त्या विठ्ठलपंताने आणि रुक्मिणी माते सिद्धोपंत जे असणार आपलं काय गोविंदपंत आणि निराबाई यांनी त्यांचा उपदेश घेतला आणि त्यांचं ज्ञान ग्रहण केल्यानंतर ते विठ्ठलपंताच्या ठिकाणी जे ते जन्मताच जे त्यांना प्राप्त झालं. विठ्ठलपंताचा जन्म झाला. विठ्ठलपंताचा जन्म झाल्यानंतर वैराग्य मूर्ती होती आणि ती वैराग्यशील मूर्ती असल्यामुळे त्यांना जे आहे ते एक प्रकारचा एक शंकराचार्य 8 वर्षाच्या वयामध्ये 4 वेद मुखोद्गत विद्या पारंगत शास्त्र पुराणं जाणणारे शंकराचार्य. आणि शंकराचार्याच्या पश्चात विठ्ठलपंतच की त्यांनी जे आहे ते सगळी विद्या पारंगत केली 8 वर्षाच्या वयात मौजी बंधन झाल्यानंतर.
मग विद्यापारंगतानंतर त्यांना वाटलं तीर्थयात्रा करावी आणि तीर्थयात्रेच्या निमित्ताने ते जे आहे ते आईवडिलांना वंदन करून आज्ञा घेऊन निघाले असताना पुष्करादी तीर्थ जे आहेत त्यांनी केलेले आहेत. पुढं रामेश्वर राहिलेलं होतं आणि ती तीर्थ करीत करीत अलंकापूरला आली. अलंकापूरला आल्यानंतर इथं सिद्धेश्वराचं देवालय, इंद्रायणीचं स्नान केलं, देवालयात येऊन बसले, ध्यान लावलेलं आहे. त्यांचं ते ब्रह्मचर्याचं तेज, त्या तपश्चर्याचं तेज, त्या अनुष्ठानाचं तेज हे सगळं एकत्र वाटल्यामुळे त्यांना पाहिल्याबरोबर पाहिलिया वेद लावी, बैशी जीवी झडोनी वेद लागावं माणसाला, असं दर्शनी प्रशस्त पुण्यपुरुष अशी त्यांची अवस्था होती. आणि अशा अवस्थेमध्ये ते बसले असताना शिदोपंत या गावचे वतनदार ते सहज आले. ते दर्शनाला त्यांनी पाहिलं, कोण आहे ग्रस्त, चांगला दिसतो, बालवय आहे, पण अतिशय तेजपुंज आहे, त्यांचं अनुष्ठान झालं. कोण कोण तुमचे ग्राम आले ते कोठूनी, काय तुमचे नाम गमन कोठे, तुमचं गाव कोणतं, कुठून आलात, तुमचं नाव काय, तुम्हाला कुठं जायचं. त्यांनी सांगितलं मी आपेगावचा आहे, कुलकर्णी वृत्ती आमच्या घराण्यामध्ये आहे. आजच्या भाषेत तलाठीपणा, त्या कुलकर्णी जे आहे ते असणारी वृत्ती त्यांना म्हणायची. तेव्हा ते आमच्या घराण्यामध्ये चारदार जी आहे ही आमची वृत्ती आहे. बरं, मग तीर्थयात्रा करून आलेलं आहे, पुढं रामेश्वरला जायचं आहे. ठीक आहे, मग आजच्या दिवस माझे इथं चला भोजनाला येता, चला. मग भोजनाला बसवल्याबरोबर वाढायला शिदोपंताची कन्या रुक्मिणी माता, ती आहे ते त्या आलेल्या आहेत, त्यांची कन्या. आणि ती वाढत असताना शिदोपंतांनी दोघाकडे बघितलं. हे बसलेले आहेत, समोर वाढणार आहेत, जोडा योग्य आहे, पण यांना कसं विचारावं, काय म्हणून विचारावं. बालवय आहे आणि बालवयामध्ये घरचा विचार घेतला नाही, काय नाही, चौकशी नाही. आपली इच्छा खूप आहे, पण हे अशक्य आहे. डोक्यातनं विषय काढून टाकला. जेवण झालं. सायंकाळच्या टायमाला पंढररायाने स्वप्नात येऊन सांगितलं, शिदोपंत तुमच्या मनात आलेला विचार योग्य आहे, ही रुक्मिणी या विठ्ठलाला देऊन टाका. का त्या या विठ्ठलाच्या योगाने हिच्या ठिकाणी मूर्तिमंत असणारे जे आहे ते भक्ती ज्ञान वैराग्य जन्माला येणार आहे. आणि त्या योगाने त्रिभुवनाचा उद्धार होणार आहे. आता यांच्या मनात तर होतच. पुन्हा देवाची आज्ञा झाली. मोठ्या आनंदाने जे आहे ते मग स्वप्न सांगायला सुरुवात केली. अहो ऐकलं का महाराज, रात्री मी झोपलो असताना स्वप्नामध्ये जे आहे ते देव आले आणि त्यांनी सांगितले की माझी मुलगी तुम्हाला सालंकृत करायची, कन्यादान करून द्यायचे. ते हसले. का आज्ञा श्रीदेवे केली नाही, तुम्हाला देवाने स्वप्नात येऊन सांगितलं, मला कुठं सांगितले म्हणते. ठीक आहे, माझं खोटं वाटत असं तर मी राहा आजच्या दिवस. पुन्हा मुक्काम केला. सायंकाळी जे आहे ती तुळशीवृंदानाच्या ठिकाणी त्यांना जे ते शय्या टाकून दिल्यानंतर भगवान स्वप्नात आले. विठ्ठल, अरे भक्ती ज्ञान वैराग्य तुझ्या अंगाच्या ठिकाणी जे आहे ते अखंडित आहे आणि तुझ्या जे आहे ते त्या ठिकाणी जे असणारे गुण तुझ्या योगाने या रुक्मिणीच्या पोटी जे आहे ते ज्या प्रत्यक्ष भक्ती ज्ञान वैराग्य जन्माला येणार आहे म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. आणि ते महात्म्य आहेत, त्यांचा हातून त्रिभुवनाचा उद्धार आहे. देवाची आज्ञा म्हणून होकार दिला. आणि होकार दिल्यानंतर मग जे आहे ते पुन्हा लगेच ब्राह्मण वगैरे बोलवले, काय कुळाचार केला, मुहूर्त पाहिला, दिवस नेमला, ठरलेल्या ठिकाणी शास्त्रयुक्त विधियुक्त, रजिस्टर नाही धर्मयुक्त. कारण 16 संस्कारापैकी विवाह एक संस्कार आहे आणि त्या धर्मयुक्त जे आहे ते होणं याला महत्त्व जास्त आहे. म्हणून तर पूर्वीच्या काळामध्ये पिढ्यानपिढ्या जे आहे ते संसार गोकुळासारखं घर नांदत होतं. याचं कारण ते योग्य विधियुक्त करत होते. देव ब्राह्मणाला साक्षी ठेवून योग्य वयाचे, योग्य अधिकाराचे, योग्य जातीचे, योग्य असणारी वेळ साधत होते. म्हणून आता सारखं नाही, कोणत्याही जातीची कोणत्याही ठिकाणी कुठंही कसंही काहीही करायचं. त्यामुळं सकाळची लग्न, दुपारची जे आहे ते जेवणं, संध्याकाळी मिट्टीन, सकाळी सोड चिठ्ठी, असं नव्हतं. त्यामुळं आनंद वाढला. 16 थाटामध्ये पार पडला. विठ्ठल पंतांनी सांगितलं आता
आषाढी वारी आलेले आहेत. आमचं कुळदैवत जर का कोणतं असेल तर ते आमचे कुळदैवत पांडुरंग पंढरीराव देव नामा म्हणे जाते सनकाधिक ध्यात नामा म्हणे जाते सनकाधिक ध्यात नामा म्हणे जाते सनकाधिक ध्यात म्हणे जाते सनकाधिक ध्यात आमचे कुलदैवत पंढरीराव आमचे कुलदैवत पंढरीराव आमचे कुलदैवत पंढरीराव नामा म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमचे कुळदैवत पांडुरंग पंढरीराव आणि पंढरीराव नामदेवाचं प्रमाण तुकोबारायचं तसंच मग नामदेवाचं तेच तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमचे कुळदैवत पांडुरंग नामदेव आहे ते माझे कुळदैवत पंढरीराव असू द्या. तिथं आपलं गेलं पाहिजे. उभयता गेलेले आहेत. पांडुरंगाच्या ठिकाणी नमस्कार केलं. देवानी आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्यानंतर पुन्हा राहिलेली तीर्थयात्रा करून आळंगापूरला आले. रुक्मिणीला बरोबर घेतलं. आपेगावला गेले. शुद्धोपंतांनी घडलेला विचार सगळा गोविंद पंत मीराबाईला सांगितला. त्यांना आनंद झाला. कालांतराने ती वैकुंठानं निघून गेली. पुन्हा यांना जे ते सांगितलं आता तुम्ही येऊन आळंगापूरला राहा. मला तर कोण आहे तुमच्याशिवाय. मग शुद्धोपंतांच्या म्हणण्यावरती आपेगाव सोडलं आणि अलंकापूरला आले. अलंकापूरला आणि अलंकापूरला येऊन राहत असताना इथंसुद्धा काही दिवस संतती होण्याचं चिन्ह दिसेना. वैराग्य मूर्ती असल्यामुळे वाटा लागलं की संन्यास घ्यावा. रुक्मिणी मातेला म्हणावं अगं किती दिवस राहायचं असं मला संन्यास घ्यावा असं वाटतं. अगं मग वडिलांना सांगितलं. वडिलांनी सांगितलं थांबा एखादी संतती होऊ द्या मग विचार करा. पण नाही ह्यांना घाई झाली होती. नेहमी आईसाहेबाला म्हणत होते. शेवटी एके दिवशी आईसाहेब दूषित अंतःकरणाने बसल्या असताना ह्याने आपली जायची सांग की तुम्हाला परवानगी दे की जाऊ दे की मला संन्यास घ्यावा वाटतो. संन्यास घ्यावा जा घ्या म्हणले. पडत्या फळाची आज्ञा. विठ्ठले जाऊन घेतला संन्यास. चिंता रुक्माईस पडली भारी. त्यांनी जाऊन संन्यास घेतला. मग रुक्मिणी मातेने काय करावं. स्नान करायचं. अंगावरती जायचे. सवाष्णीचं लेणं सगळं. ढळढळीत कुंकू. ते मंगळसूत्र कोड्या जोडवे हा हे पंच अलंकार सवाष्णीचे. आणि ती पहिल्या काळातली पुन्हा नऊवारी काष्टा साडी नेसलेली. आणि ते असणारा तो तेज सौभाग्यवतीचं पतिव्रतेचं. आतासारखं नाही लय भारी नेसावारी. ते बी गेलं आता फिट्टच निघालं आहे काहीतरी. भलतंच का आणखी काय दिवसाने काय निघते कुणाला ठोक. सगळं जे आहे ते पाठीमागचा भाग उघडच असतो. आणखी काय काय उघडं करणार आणि काय काय त्यांना माहीत. पण तो काळ तसा नव्हता. मी आजच्या काळाची टीका करत नाही वस्तुस्थिती सांगतो आहे. आपला हिंदू धर्म सोडू नका. पूर्वजांचे नियम मोडू नका आणि आपल्या जे धर्माला राहून राहावा असं द्या. माझा विषय दुसरीकडे चालला. रुक्मिणी मातेने अशा पद्धतीने त्या ठिकाणी वर्तन करावं. करावे समाधान रुक्माईनी तेव्हा आरंभिली सेवा अश्वत्थाची. पिंपळाला प्रश्न घालाय. याने जाऊन काशी गाठली. तिथं रामानंद स्वामी होते. तर रामानंद स्वामींना ज्याची आपली परिस्थिती सांगितली की मला संन्यास घ्यायची इच्छा. अरे तुझं वय तरुण दिसतं. हो. घरी कोण आहे. कोण नाही. या वयात. हो. लग्न झालं का. नाही झालं. ह्या वयात. हो मला उपरती झाली. मी ब्रह्मचारी राहण्याची एवढी माझी तयारी. मी संन्यास घेणार. त्यांची तयारी पाहून त्यांना दीक्षा दिली. दीक्षा दिल्यानंतर इकडं रामानंद स्वामीचं प्रेम. त्यांना नवीन नाव चैतन्य आश्रम. कुठला रे तू. मी आपेगावचा आहे. काय नाव आहे तुझं. विठ्ठलपंत कुलकर्णी. विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी. नाव गाव तेवढं विसरले नाहीत. आणि पुन्हा रामानंद स्वामी अलंकापूरला तीर्थयात्रा करत आले होते. सकाळची वेळ. रुक्मिणी माता पिंपळाला प्रश्न घालत होत्या. आणि त्यांनी जे ते विचार केला कोणीतरी या ठिकाणी संन्यासी आलेले आहेत म्हणून यांचं दर्शन घ्यावं म्हणून आले. ते तेज पाहिलं आईसाहेबाच्या तोंडावरचं. तो सात्विक वृत्ती, सात्विक भाव, सात्विक आचरण. ढळढळीत कुंकू आहे. नाकामध्ये नथ आहे. कानामध्ये जे ते कुड्या आहेत. पायात जोडवे आहेत. मंगळसूत्र आहे. योग्य तरुण वय आहे.
पाया पडल्याबरोबर आशीर्वाद दिला. पुत्रवती भव. ती लागली हसायला. स्वामींनी विचारलं हसायला काय झालं. स्वामीच्या वचनास नलगे बोल. तुमच्या आशीर्वादाला काय किंमत नाही म्हणलं. का. व्रतारे जाऊन घेतला संन्यास. त्यांच्या ठिकाणी जायचे त्यांनी संन्यास घेतलेला आहे. स्वामीच्या वचनास नलगे बोल. कोण तुझा व्रतार आहे. संन्यास घेतला. एवढ्या वयात घेतला. कोण असा आहे. मग ते खानाखून सांगितलं. अरे परवा जो आला तो विठ्ठल नावाचा. आपल्या गावचा. हो आम्ही आपल्या गावाची. गोविंद पण ते सासऱ्याचं नाव. हो असं आहे. बरं आहे. मग म्हणले कळलं आता. म्हणलं तुझं घरी कोण आहे. आई आहे. तू वडील. चल मी येतो. शुद्धोपंताने सगळं सांगितलं. मग पुन्हा त्यांना बरोबर घेऊन काशीला गेले. हाक मारे चैतन्य इकडे ये. रुक्मिणी मातेचे वडील पाहिल्याबरोबर थरथर कापा लागले. बापरे म्हणे काय खरं नाही म्हणे. तुम्ही तर खरं सांग तो आला होतास. नाही म्हणला कोण आहे. मग हे कोण आहेत. हे म्हणले माझे सासरे आहेत. खोटं बोललास. हो. मग मी सांगतो आता तू जा पुन्हा इथं अंगीकार कर. पुन्हा ग्रस्त आश्रम. अविधी कर्माचे न धरावे भय. त्यासे असे साय जगदी जा. ठीक आहे म्हणले. गुरु आज्ञा वंदन करून पुन्हा अलंकापूरला आले. गावात लोक हसायला लागले. निंदा करायला लागले. वाळीत टाकलं. इथं राहायचं नाही. तुम्ही त्यावेळेस सनातन धर्माला फार मोठी किंमत होती आणि फार मोठी जबरदस्त किंमत असल्यामुळेच आचरण तसं होतं. गावात ब्रह्मवृंदाची वस्ती जास्त प्रमाणात होती. सगळ्यांनी ठराव करून सिद्धपेठावर राहायला पाठवलं. त्यांनी आपली झोपडं टाकलं. संसार सुरू केला. 12 वर्ष झाल्यानंतर ही 4 भावंडे या क्षेत्रामध्ये शके 1190 निवृत्ती आनंद प्रगटले. 93 साली ज्ञानेश्वर जन्मले. सोपान देखील 96. 99 साली मुक्ताबाई झाली. जनिमनी केली मातुत्यानी. 4 भावंड जन्माला आले. अगोदरच त्यांना वाळीत टाकलेलं होतं. त्यांचा उपवास करत होते. त्यांना त्रास देत होते. आता तर 6 जण झाले. त्यांच्या दुःखाला परिवाराला त्या छळाला आणि त्या दुःखाला काही वर्णन करता येत नाही. अशा पद्धतीने त्यांचा छळ सुरू झाल्यानंतर यांनी आपलं सिद्धपेठातून यायचं स्नानाला. त्यांनी बाजूला सरकायचं. हे संन्याशीबाई. हे संन्याशा. हे तुमचे लवकर तुम्ही उरका. त्यांना बाजूला करायचं आणि मग जे ते घाटावर पाणी टाकून स्वच्छ करून मग पुन्हा बाकीच्या लोकांनी स्नान करायचं. संभावित सच्या कीर्ती मरणादतिरिच्यते. काही लोकांना आपल्या पुढे आपली जर का अपकीर्ती झाली किंवा आपली अशी उपासना होऊ लागली मरणासारखं दुःख होत असतं. आणि ते दुःख विठ्ठलपंताला रुक्मिणी मातेला होऊ लागलं. अरे 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 एवढे जे आहेत ना आमच्यावरती संकट. जा आळंदीकर ब्राह्मणाला विचारा काहीतरी प्रायश्चित्त घ्यायचं करा. विठ्ठलपंतांनी प्रत्येकाला 2-2, 4-4 वेळा त्यांचे गुमऱ्यात जायचं. क्षमा मागायची. आव झाला असेल काहीतरी. शास्त्राने आम्हाला उपाय सांगा. ठीक आहे काय हरकत नाही. एक दिवशी सगळे ब्रह्मवृंद या सिद्धेश्वराच्या समोरच्या देवालयाच्या पटांगणात बोलवले आणि आज माझ्या मुलांचा निर्णय म्हणून रुक्मिणी माता विठ्ठलपंत हर्षभरीत झालेले आहेत. संध्याकाळ केव्हा होते पाहू लागलेले आहेत. रात्रीची वेळ झाली. विठ्ठलपंत निघाले आज आपला निर्णय ऐकायचा. रुक्मिणी माता निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपानदेव मुक्ताबाई लहान होती. मुक्ताबाई असेल 3-4 वर्षाची. सोपानदेव 6 वर्षाचे असतील. निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय 8 वर्ष. निवृत्तीनाथ 10-11 वर्षे असतील. असं कवळं वय होतात. गावात आले. सभेला सुरुवात झाली. सर्वांनी सांगितलं विठ्ठलपंत आम्ही सांगतोय तुम्हाला मान्य असेल का. अगदी त्रिवार तुम्ही सांगाल ते मान्य करतो म्हणले. एकच म्हणले देहांत प्रायश्चित असे या बोलिले. विचारुणी भले युत करा. म्हणजे याला एकच प्रायश्चित देहांत प्रायश्चित. ठीक आहे काय हरकत नाही. पण माझ्या पश्चात मुलांना घेणार का जाती. त्यांना अधिकार देणार का माऊजी बंधनाचा. नाही नाही तुम्ही देहांत प्रायश्चित्य घ्या. मग काशीला आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांच्याकडे जे आहे त्यांना पाठवून त्यांच्या नेतृत्वाखाली यांचं जे ते सर्व स्वामी पद काय ते पाहू. बरं म्हणे. तिथं सांगितलं उद्या उजळणारा सूर्य मी या 2 डोळ्यांनी बघणार नाही ही माझी प्रतिज्ञा. सगळे आपापल्या घरी निघून गेले.
रात्रीची वेळ होती. विठ्ठल पंतांनी इंद्रायणीमध्ये गेलेले आहेत, स्नान केलेलं आहे. एकदा आईसाहेबाला क्षमा मागितली, आईसाहेब आजपर्यंत राहिलो, रोज तुमचं स्नान करत होतो, आता ही शेवटचं स्नान आहे बरं, आता माझ्यावरची कृपा असू द्या. आईसाहेबाला विनंती केली. सिद्धेश्वराच्या देवळात आले तर सिद्धेश्वराच्या लिंगावरती धाड शांग टाकलं, कडकडून मिठी म्हणली आणि त्याही ठिकाणी विनंती केली, आम्ही जातो आपल्या गावा, विठोबा लोबा असू द्यावा, आजीवरी होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी, आता आमच्यावर कृपा असू द्या. चाललो बरं, लेकराला सांभाळा, निवृत्ती आहे, ज्ञानोबा आहे, सोपान आहे, मुक्ताबाई सांभाळा बरं, अशी सिद्धेश्वराला विनंती करून निघालेले. रुक्मिणी माता वाट पाहत आहेत, केव्हा येतात केव्हा येतात. निवृत्तीनाथ जागेच होते, ज्ञानोबाराय सोपानदेव मुक्ताबाई झोपलेली होते. निवृत्तीनाथाला सगळं माहीत होतं काय झालेलं आहे, दुपारपासून काय चाललेलं, आईबाबांचं बोलणं, झोप नव्हती. रुक्मिणी माता बाहेर आल्या, लांबनं पाहिलं आपले मालक यायला लागलेले आहेत, जवळ येऊ दिलं. काय आणला निर्णय? हो आणला. काय? त्यांचं मौजी बंधन होणार आहे. बरं झालं, छान झालं. तसं नाही, पण काय प्रायश्चित्त घ्यायचं आहे. काय? तू आणि मी देहांत प्रायश्चित्त घ्यायचं, आपल्या पश्चात मग मुलांना घ्यायचं आहे म्हणले. आणि मी आता निघालो, तुला यायचं आहे का म्हणजे? जर का त्यांची इच्छा असेल तर मी येते म्हणली. आणि ज्या येते काय की उडक लवकर बाहेर. विठ्ठलपंत आज आईसाहेब त्यांचं गमरेपर्यंत अवसर काढालं, हात चालनात, पाय चालनात, काय कपडे भरायची सुधरणा, काय घ्यावं कळना, कशात घ्यावं कळना. आणि अशा अवस्थेत त्यांची काही लवकर उरक आले म्हणत कस्तरी आपली पिशवी भरली. बाहेर येताना निवृत्तीनाथाच्या अंगावरचं पांघरून काढलं. एक वेळेला मुलांचा चेहरा पाहावा म्हणून नाथांना जे ते कुरवाळलं, ज्ञानोबाराय झोपीत आहे त्यांना कुरवाळलं, सोपान देवाला कुरवाळलं. मुक्ताबाई तर फारच लहान, तिला कुरवाळ झालं, त्यांचं अंतःकरण उसळून आलं. ज्या वयात आईच्या कुशीत राहायचं, आईची ऊब जायची, सण काय भोगायचं, सुख भोगायचं, लाडायचं, उड्या मारायच्या, कौतुकाने बोलायचं, रडायचं, आई वडिलाला कौतुक दाखवायचं, हट्ट पूर्ण. त्या वयात ह्यांना सोडायची पाळ आली म्हणून त्यांना वाईट वाटायला लागलं. आणि अशा परिस्थितीत कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे. बाहेर पडताना निवृत्तीनाथ म्हणले, आई कुठं चाललीस? बाबा कुठं चालला? मी सगळं ऐकलेलं आहे. अरे निवृत्ती जागा आहेस का तू? हो. मग तुला माहीत आहे ना आता कशासाठी चाललो आहे म्हणून? लोकांनी आपल्याला किती छळलेलं आहे. आपला सनातन धर्म आपल्याला पाळायचा आहे, आपण नाही पाळलं तर लोक कशी वागतील? हां, म्हणून संती अवश्य विचारावे, जगात आगोवावे वर्तुनी आपण विचार केला पाहिजे. आम्ही चाललो आहे जी जगाच्या करता, तुमच्या हिता करता चाललो आहे. बरं, जाता एक लक्षात ठेव, ज्ञानोबाचा कोणता हट्ट मागं टाकू नको. ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्यांना समजवलं. आणि हे दोघंजण चंद्राच्या उजळ्यापर्यंत जोपर्यंत दिसते तोपर्यंत यांचा हात असा, निवृत्तीचा हात असा. ते छाया ज्यावेळेस लोपली त्या टायमाला घरात आले, दोन गुडघ्यामध्ये मस्त धरलं, एक फुल आठवायला लागलं की आपल्या आई वडिलाला आपल्या गावातली माणसं काय म्हणत होते, त्याने आपल्याकरता किती सहन केलं. अशा दुःखामध्ये पाठ झाली. ज्ञानोबाराय उठलेले, दादा रडत आहेत. जवळ दादा रडता, कोण बोललं तुम्हाला? काय म्हणलं? काय आई कुठं आहे? बाबा कुठं आहे? आई बाबा म्हणल्यावर ज्ञानोबा पंढरीकडे तोंड केलं. आता देवाला सांगायचं आहे, माय मेली बापा माय ले बापा मेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला,
हा माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला अशी अवस्था त्यांची झाली. सोपानदेव उठले. त्याने पाहिलं मुक्ताबाई चिंगड झाला. सोपानदेव टाऊ पाडला. आईसाहेबाला रडायचं कळलं लागलं. काय अवस्था झाली असेल. तुका बोले तोची संत सोशी जगाचे आगात सोशी जगाचे आगात तुका म्हणे तोची संत सोशी जगाचं ज्ञानोबर आहे. सोनं सोनं लवकर पण मोडणार नाही विठ्ठल. सोन्याची उपमा का दिली. सोनं हे सोनं आहे पाहण्याकरता अग्नीत घालायचं असतं, ताव द्यायचा असतो. आणि ते जर का सोनं हे कळल्यानंतर त्याचा भाव जो ग्रॅमवरतो जो किलोवरती असतो. असं सोनं होतं ज्ञानोबा आहे. त्यांनी जे सहन केलं. शोक अनावर झाला होता. आवरता घेतला. चारही भावंडांनी स्नान वगैरे केली. निवृत्तीनाथांनी सगळ्याला आपल्या घेतलेल्या आहेत जवळ. दररोज त्यांनी नरेंद्र स्नान करावं, भिक्षा वगैरे मागावी. आणि विचार केला तर आम्ही कुठं जावं. पैठणला जावा. तिथं गेल्यानंतर पुढचा सगळ्याला माहीतच आहे ज्ञानोबरायचं काय महत्त्व आहे. पैठणकराला कळून चुकलं. मग त्यांनी ओळखलं हे सामान्य नाहीत, महान अधिकारी आहेत. अशा पद्धतीने जे ती त्यांचा गौरव झाला. या ठिकाणी पुन्हा वास्तव्य करत असताना कालांतराने ज्ञानोबरायला भक्तिप्रेम सुखाचा आनंद लुटायचा होता म्हणून नामदेवरायला बरोबर घेतलं. आणि नामदेवरायला बरोबर घेऊन तीर्थयात्रा ज्ञानोबरायांनी केलेली आहे. त्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने गावोगाव देशोदेशी जे ते भक्तीचा प्रचार केलेला आहे. घ्यावया भक्तिसुख पांडुरंग अवतार करोनी तीर्थमी से केला जगाचा उद्धार. आणि ते झाल्यानंतर शके 1215 कार्तिक या वारी. आणि त्या वारीला ज्ञानोबा देवाच्या जवळ आलेले आहेत. आणि भगवंताला जे ती विनंती केली. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी ज्ञानदेव म्हणे विठ्ठल. मध्ये उठू नका. ज्ञानदेव मान तुझी होशी समाधान तुझी होशी समाधान तुझी होशी समाधान तुझी होशी. परी समाधी तुझ पाशी येईन देवा. 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 ज्ञानदेव म्हणे विठ्ठला फुलं ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुझी होशी समाधान तुझी होशी समाधान परी समाधी पाशी घेईन देवा. परी समाधी पाशी घेईन देवा. परी समाधी तुझ पाशी घेईन देवा. परी समाधी तुझ पाशी घेईन देवा. देवापुढे उभे राहिले.
पंढराया ज्याच्याकडचं जन्माला घातलं ते कार्य केलं, ज्ञानदेवी ग्रंथ निर्माण केला, अमृतानुभव निर्माण केला, आणि काय ग्रंथ निर्माण केले, अभंग निर्माण केले, जन लावावे सुपंत विठ्ठल मंत्र त्रिभुवनात, जगत जाण्यात महिमा, हे सगळं संपलं. आता एकच इच्छा आहे, इथं तुझ्या चरणाशी समाधी घ्यायची. देवाने सांगितलं नाही माऊली, मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नसतं, त्याची उंची तेवढीच राहत असती. मग तुमचं जे आहे ते स्थान अलंकापुरी नेमलेलं आहे, आणि त्या अलंकापूरला एवढी पौर्णिमा झाली, गोपाळपूरचा काला, महाद्वारचा काला झाला की सगळ्या वैष्णवासाठी आपण अष्टमीला जाऊया, आणि त्या दिवशी जे आहे तो समारंभ सुरू करूया. ज्ञानोबराय सुज्ञ होते, नामदेवरायने ते बोलणं ऐकल्याबरोबर मोठं वाईट वाटलं. तेव्हा नामदेवरायने ठरवलं आता ज्ञानोबाराची लय दिवस आपल्याला संगती लाभणार नाही, म्हणून नामदेवराय नामा उभा से सन्मुख, ऐकता थोर खेद दुःख, म्हणे ज्ञानांजन महासुख, समाधी घेतसे. म्हणून जे आहे ते त्यांना जे ते खेद वाटू लागला, आणि ठरवलं की आतापासून ज्ञानोबाराची संगती सोडायची नाही. महाद्वारचा काला झाला, अपार वैष्णव आलेले होते, वारकरी समाज आलेला होता, दिंड्या आलेल्या होत्या, सगळ्यांना देवाने प्राचारण केलं. ज्ञानोबाराच्या सोहळ्याकरता व्यास महाराज, वाल्मिक, उद्धव, ऋषीमुनी, सनकादिक संत, हे मागच्या युगातले होऊन गेलेले सत्पुरुष, त्यांना पाचारण केलं. संत महात्मे आले यात नवल नाही, पाताळात असणारा शेष तोही त्या ठिकाणी जे तो आलेला आहे, आणि त्याने जे आहे ते सहस्रमुखे स्तुती करी, ज्ञानोबाराची स्तुती करण्याकरता तोही आलेला आहे. सगळे देव, सगळे ऋषीमुनी, सगळे वैष्णव, सगळे वारकरी निघाले असताना नामदेवरायने ज्ञानोबाराचा हात पंढरपूरला जो धरला, त्या सगळ्या रस्त्याने पंढरीहून आले कैसे, पुंडलिक देव सरिषे, आणि ज्ञानदेवा सवे नामासे, विष्णू भक्त अपार. सगळ्यांना घेऊन निघाल्यानंतर इकडं विश्वकर्म्याला सांगितलं की जा अलंकापूरला, आणि तिथं सिद्धेश्वराच्या समोर पटांगणामध्ये उत्तरेकडे तोंड करून दिव्य अशा मंडपाची रचना करा की त्याच्यामध्ये सगळी व्यवस्था सुविधा असाव्यात. आता देवाचे अज्ञान विश्वकर्मा त्या ठिकाणी असल्यामुळे इथं आला, तव दिव्य ग्राम होऊनी भक्ती देखील आपुले नयनी, मग विश्वकर्मा येऊनी, आणि उत्तरापण ते निर्मिले. विश्वकर्म्याने इथं आलेला आहे, आणि त्याने जे आहे ते या ठिकाणी दिव्य असे जे आहे ते मंडपाचं जे आहे ते त्या ठिकाणी उत्पत्ती करून, मंडप तयार करून त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा केलेल्या आहेत. पाकशाळा निर्माण केली, त्याचप्रमाणे जागर करण्याकरता मंडप, कीर्तन करण्याकरता मंडप, हरिपाठ, जागर, कीर्तन, भजन, पलीकडे जे आहे ते असणारं भोजन समारंभ करण्याकरता स्वतंत्र मंडप, अशी सगळी सुविधा करून तयार झाल्यानंतर अष्टमी दिवशी या ठिकाणी भगवान पंढरीराय सह वैष्णव इथं आले. मोठा मंडप बघून देवाला आनंद वाटला. भगवंताने मंडपामध्ये जे ते प्रवेश केला, पुढच्या बाजूला सगळ्या पताका लावून घेतल्या, त्याच्या पाठीमागं टाळकरी उभा केले, पकवाजी उभा केले, मध्ये विणेकरी आहे, परमात्मा स्वतः आहे, नामदेवराय आहेत, पुंडलिकराय आहेत, आणि अशा वेळेला रत्नखचित सिंहासनावरती निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेवाला बसवलेला आहे. आनंद कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याने जे आहे ते असणारे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई यांची पूजा करण्याकरता रत्नखचित असा असणारा जो थाळा हातात घेतला. भगवंताने ज्ञानोबाराच्या निवृत्तीनाथाच्या पायात धरलेला आहे, आणि रुक्मिणी माता, राही माता, सत्यभामादेवी सोन्याच्या कलशाने त्या ठिकाणी जे आहे ते पाणी घालत आहेत. देवाने डाव्या हातात चरण घेऊन उजव्या हाताने चोळलेलं आहे. तेच ताट ज्ञानोबाराच्या पायाखाली, तेच ताट स्वपनदेवाच्या पायाखाली, तेच ताट मुक्ताबाईच्या, चारही भावंडाची पूजा केली. तुळशी मंजुरी केशीराज त्याचे मस्तकी वाहत असे. ज्ञानोबाराची पूजा केल्यावर हातात ताट घेतलं, समस्त मंदिर
समस्त मंदिर शिंपेली. हां, भगवंताने हातात तीर्थ घेतलं, हां, चरण तीर्थ घेतले, समस्त मंदिर शिंपले, सगळं मंदिरात चौबाजूला तीर्थाचं प्रक्षालन केलं. आणि राहिलेलं जे तीर्थ होतं आपणामुखे घातले, ते असं ताट धरलं, घाटा 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 पंढरीरायाने जे तीर्थ पिले आणि मग म्हणू लागले, म्हणे कृतकृत्य झालो आज. आज म्हणजे आज माझं जे आहे ते मी कृतकृत्य झालो, म्हणे कृतकृत्य झालो मी. आजच्या दिवसाला जे ते माझा उद्धार झाला. कोण म्हणतं? देव म्हणतं. कशामुळं? ज्ञानोबा राहायचे, निवृत्तीनाथाचे सोपान देवाचं चरणतीर्थ घेतलं म्हणून माझा उद्धार झाला असं देवाने म्हणावं, असा त्यांचा अधिकार. आता याच्या पुढं काय बोलावं? काय वाणू आता न पुरे काय वाणू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवित जे काय वाणू आता न पुरे वाणी काय वाणू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवित छे. अशा थाटात अष्टमीला सुरुवात झाली. नवमी दिवशी जायचे सकाळी इंद्रायणीचं स्नान, पुन्हा जायचे दुपारचे कार्यक्रम, संध्याकाळी एक कीर्तन जागर, सकाळी एक न्याहारीला एक, तर दुपारी जेवणाला एक, तर संध्याकाळी एक. ज्ञानोबाचा सोहळा करणारा पंढरीराय असल्यामुळे नामदेवरायांनी यथासांग वर्णन केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की पंक्तीमध्ये जे तूप वाढत होते ते डालडा नव्हता, ते जर्शीचं नव्हतं. कामधेनूचे घृत पयोदधिक क्षीर वाढत, नाना पत्र शाखा शोभत वैष्णवांच्या ताठी. जे आहे ते कामधेनूचं तूप वाढलेलं आहे. वरी मिरवे मुगाचे वरण, कथिका वाढिल्या संपूर्ण, नाना कुरिके विस्तीर्ण रुक्मिणी वाढीत असे, उद्धव घालीत आसने, ताटी विस्तारिली बोने. हां, षड्रसांना बरोबर ताटी विस्तारले बोने, राही रुक्मिणी विचक्षणे पंचामृते वाढी. अशा पद्धतीने जेवणाचा थाट. नवमी झाली, दशमी झाली, एकादशीची दिंडी झाली, जागर झाला, हरिकथा झाली, द्वादशीची पारणा झाली, संध्याकाळी कानोपाटक त्यावेळेस होते, त्यांचं कीर्तन झालं सांगतात द्वादशीला. आणि त्रयोदशी दिवशी दिवस उजाडला आणि मग त्रयोदशी दिवशी जे आहे ते या मंडपामध्ये गदारोळ चालू होता. वारकरी, वैष्णव, सनकादिक देव, संत सगळे जे आहे ते नामघोष चाललेला आहे. पण पांडुरंगाचं चित्त उदास 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 उदास. बाजूला गेले, परमात्मा खाली बसला, कमरेचा पितांबर सोडला, ते उपरनं डोळ्याला लावलं आणि अंतःकरणातलं दुःख मोकळं करण्याकरता योग्य माणूस कुणी आहे का पाहताना नामदेव नामदेवाकडे नामदेवाला बोलवून घेतलं आणि नामदेवराय पुढं भगवान म्हणू लागले. मग नामयाचा धरुणी हात क्षणोक्षण पंढरीनाथ, ज्ञानदेवा ते आठवीत कंठ सद्गदित करुणिया. भगवान रडू लागलेले आहेत, ज्ञानोबाचे गुणान गावलेले आहेत. नामदेवा अरे लहान होते, यांचं छत्र गेलं निघून, कोणी यांना नव्हतं रे. यांचा सगळा जो आहे तो असा या प्रकारे झालेला छळ याने सहन करू जाणू, पण माझी उपासना मात्र एकनिष्ठ केलेली आहे. असे जे आहे ते हासा असणारा ज्ञानोबा हे निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई यांचे गुण आठवून भगवान रडू लागलेले. रुक्मिणी मातेने पाहिलं, देवा तुम्हाला काय कळतं का? का राही माता होत्या, रुक्मिणी माता होत्या, आणि ज्ञानदेव तरी तुमचा जे अंश, तो केवळ अहो तुमचे जे अंश आहेत, हां, सोपान तरी पोटीचा, निवृत्तीनाथ तुमचेच, आणि तुम्ही असं शोक करणं बरं नाही. मग देवाने सांगितलं, रुक्मिणी तू म्हणते ती बरोबर आहे, पण देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नैनी, हेची ज्ञान संजीवनी जाणत राहील की असं भगवंताने समजून काढली. आणि मग ज्याचे शोक अनावर झालेला माघारी घेतला.
भगवंताने, निवृत्तीनाथाने, नामदेवराय, सोपानदेव ही सगळे जे आहेत ते एकमेक शोकाकुल करतो ते बाजूला त्यांना करून ह्या ठिकाणी समाधीचे जी विवर होतं तिथे रत्नदीप लावलेले आहेत, रांगोळ्या घातलेल्या आहेत, आसन रत्नदीप याचे टाकलेलं आहे आणि त्या आसनावरती ज्ञानोबाला जाऊन बसवलं. देवाने सांगितलं, माऊली तरी आता एक वेळ माझी स्तुती करी निर्मळ, जेणेकरून तरती सकळ वक्ते श्रोते ग्रंथकार, सगळ्यांचा उद्धार होईल अशी स्तुती नावाचा ग्रंथ करा. भगवंताच्या म्हणण्यानुसार ज्ञानेश्वर महाराजांनी 108 चरणाचा स्तुती नमन नावाचा ग्रंथ केला. भगवान प्रसन्न झाले. काय मागायचं, काय नाही, द्यायचं का द्यायचं. मी समाधीस्थ झाल्यानंतर वर्षानुवर्ष ही माझी लेकरं मला भेटायला येणार आहेत, तर त्यांच्याकरता म्हणून तुम्ही एवढंच वरदान द्या. हे अलंकापुरासी स्थापावे कोटी तीर्थाशी, जो जो येईल स्नानाशी त्याशी वैकुंठाशी या नावा. भगवंतांनी त्याप्रमाणे वरदान दिलं आणि वरदान दिल्यानंतर आपलं चरणतीर्थ याचे घेतलं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या हातावर दिलं. ज्ञानोबारांनी जे चरणतीर्थ प्राशन केल्याबरोबर झाकियले डोळे ब्रह्मबोधे. दार उघडा, दार उघडा. घेतले तीर्थ तव झाले, घेतले तीर्थ तव झाले, घेतले तीर्थ तव झाले विकळ. झाकियले डोळे ब्रह्मबोधे.